गावखेड्याचं मिनी मंत्रालय समजणाऱ्या झेडपीची निवडणूक सध्या सुरू झाली असून त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. मात्र पंढरपूर तालुक्यात असणाऱ्या परिचारक गटाची भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाही. त्याचबरोबर याच परिचारक गटात आणि विद्यमान आमदार समाधान आवताडे यांचं एकमत होताना दिसत नाही. त्यामुळे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यामध्ये अप्रत्यक्ष सत्ता संघर्ष सुरू असल्याचं दिसून येत आहे. नमस्कार, मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज. तर दर्शको, झेडपीची निवडणूक सुरू झाली आणि संपूर्ण नेते कामाला लागले. कुठं आघाडी तर कुठं बिघाडी, कुठं पक्ष चिन्हावर तर कुठं अपक्ष यांची निवडणुकीची तयारी स्वरात सुरू आहे. प्रत्येक नेत्यांची गावभेट दौरे देखील सुरू आहे. मात्र पंढरपूर तालुक्यात प्राबल्य असणाऱ्या परिचारक गटात मात्र अप्रत्यक्ष अस्वस्थता जाणवत आहे. त्याचं कारण सांगायचं झालं तर नुकतीच नगरपालिका निवडणूक पार पाडली आणि याच नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांनी भाजप पक्षाचं कमळ चिन्हावर निवडणूक लढवली. मात्र या कमळ चिन्हाला पंढरपूर शहरातून वाढता विरोध झाल्याचं दिसून येतंय. त्यामुळं त्यांचं प्राबल्य असून देखील केवळ चिन्हामुळे त्यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. मात्र आता जिल्हा परिषदेची निवडणूक सुरू झाली असताना याच निवडणुकीप्रमाणे परिचारक गटातील अनेक नेते गावभेट दौऱ्यात असताना विद्यमान आमदार जे भाजपचेच आहेत त्यांनी मात्र स्वतंत्र मुलाखती घेण्याचा प्रयत्न केल्याचा दिसून येतोय. त्यामुळं आवताडे यांचे पंढरपूर तालुक्यात असणारे कार्यकर्त्यामध्ये आणि परिचारक गटात असणाऱ्या कार्यकर्त्यामध्ये अप्रत्यक्ष सत्ता संघर्ष सुरू आहे. काल आमदार आवताडे यांच्या गटातून पंढरपूर तालुक्यात असणारे काही जिल्हा परिषद गटांचे इच्छुक उमेदवारांना मंगळवेढा शहरात बोलावून घेण्यात आलं आणि त्यांच्या मंगळवेढ्यात मुलाखती घेण्यात आल्या. त्यामुळं विद्यमान आमदार समाधान आवताडे हे अप्रत्यक्ष आपले उमेदवार उभा करतात का अशी देखील चर्चा रंगताना दिसत आहे. त्यामुळे घरातूनच परिचारक गटाला म्हणजेच पक्षातूनच परिचारक गटाला जिल्हा परिषद प्रमाणेच शह बसतो का अशी देखील चर्चा सुरू आहे. कारण नगरपालिका निवडणुकीमध्ये अप्रत्यक्ष आवताडे यांचे कार्यकर्ते भिडले होते. त्यामुळं काही परिचारकांच्या पराभव झालेले उमेदवार नवनाथ रानगट यांनी देखील आमदार समाधान आवताडे यांच्यावर आरोप केले की आमदारांमुळं आमचे अनेक नगरसेवकांना पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळं या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पक्षांतर्गतच डावपेच होतात का याची देखील चर्चा रंगताना दिसते.